नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण बी ए द्वितीय वर्षातील चतुर्थ सत्रामध्ये असणारा आपला लोकसंख्येचा भूगोल या भूगोलाच्या या शाखे संदर्भात या ठिकाणी आज आपण बघणार आहोत. मित्र हो, मागील सेमिस्टरमध्ये आपण विविध असे पेपर, मग ते क्लायमेटॉलॉजी असेल, हवामानशास्त्र असेल किंवा वस्ती भूगोल असेल, या सर्वांचा विचार आपण मागील तासामध्ये केलेला आहे. आजच्या तासामध्ये आपल्याला लोकसंख्या भूगोलाचा विचार या ठिकाणी करायचा आहे. लोकसंख्या भूगोल किंवा पॉप्युलेशन जिओग्राफी पॉप्युलेशन जिओग्राफी या पेपरचा या चतुर्थ सत्रासाठी असणारा हा एक आपला महत्त्वाचा असा एक पेपर आहे भूगोल विषयाचा. या ठिकाणी आपण जर बघितलं तर लोकसंख्या, लोकांची असणारी एकंदर संख्या आणि मग त्यांचा असणारा भूगोल, मग या लोकसंख्येचा अभ्यास आजच्या तासाला आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. मित्र, लोकसंख्या सुद्धा साधन संपत्ती आहे. लोकसंख्या कशी आहे? लोकसंख्या जर राष्ट्रप्रेम करणारी, लोकसंख्या जर कृतिशील असेल, लोकसंख्या जर बौद्धिकदृष्ट्या सक्षम अशा प्रकारची असेल, तर त्यामुळे भौगोलिक घटकांमध्ये बदल करून आणण्याची क्षमता त्यांच्यामध्ये निर्माण होते आणि मग मानवाचा विकास किंवा मानवाची प्रगती ही प्रामुख्याने या लोकसंख्येच्या अनुषंगाने घडून येते. उदाहरणच द्यायचं झालं तर आपण जपान या देशाचं नेहमी उदाहरण देत असतो की जपान या राष्ट्रामध्ये जी लोकसंख्या आहे, किंवा इस्रायल या राष्ट्राचा आपण नेहमी देतो की त्या ठिकाणी असणारी लोकसंख्या ही कृतिशील स्वरूपाची लोकसंख्या आहे. त्या ठिकाणी असणारी लोकसंख्या ही बुद्धिवादी प्रकारची लोकसंख्या आहे. त्या ठिकाणी असणारी लोकसंख्या ही राष्ट्रवादी किंवा आपल्याला असं म्हणता येईल की राष्ट्राचा अभिमान असणारी लोकसंख्या आहे. राष्ट्राभिमान त्यांच्यामध्ये आहे आणि मग अशा प्रकारच्या लोकसंख्येमुळे त्या देशाचा विकास मोठ्या प्रमाणात झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे लोकसंख्या कशी आहे यावर देखील राष्ट्राचा विकास हा अवलंबून असतो. आणि म्हणून मित्रहो, आजच्या तासामध्ये आपल्याला या लोकसंख्या भूगोलाचा अभ्यास या ठिकाणी करायचा आहे. लोकसंख्या भूगोलाचा अभ्यास करत असताना आपण पाहतो की अगदी अगोदरच्या काळापासूनच लोकसंख्येचा अभ्यास या ठिकाणी होत होता, अध्ययन केलं जात होतं. असं निश्चित सांगता येत नाही की लोकसंख्येचं अध्ययन केव्हापासून सुरू झालं. मात्र आपल्याला असं दिसून येतंय की वेगवेगळे ग्रंथ जर आपण बघितले तर त्या ग्रंथाच्या अनुषंगाने आपल्याला असं दिसतंय की कुठेतरी त्या ग्रंथांमध्ये लोकसंख्येच्या अध्ययनाविषयी अल्पशी माहिती आपल्याला त्या ठिकाणी मिळते. लोकसंख्येविषयी अल्पशी माहिती त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते. आणि मग त्या माहितीचा जर आपण विचार केला तर मित्रहो, अशा पद्धतीने ही अल्पशी असणारी माहिती देखील लोकसंख्या अभ्यासाला खऱ्या अर्थानं सुरुवात करणारी आपल्याला दिसून. आपण पाहतोय की जगामध्ये खऱ्या अर्थानं जर लोकसंख्येचा अभ्यास सुरू झाला असेल तर खऱ्या अर्थानं लोकसंख्येचा जो काही अभ्यास आहे, हा लोकसंख्येचा अभ्यास दुसऱ्या महायुद्धानंतर सुरू झाला. कारण दुसरं महायुद्ध संपलं आणि दुसरं महायुद्ध संपल्यानंतर मोठ्या प्रमाणात दुष्काळ, मोठ्या प्रमाणात
उपासमारी, मोठ्या प्रमाणात रोगराई यासारख्या समस्या या ठिकाणी निर्माण झाल्या आणि मग या समस्यांना तोंड देण्यासाठी दुसऱ्या महायुद्धानंतर लोकसंख्येच्या अभ्यासाला खऱ्या अर्थाने या ठिकाणी सुरुवात झाली। मग त्यासाठी आपण पाहतोय की दुसरं महायुद्ध संपलं आणि बऱ्याच राष्ट्रांमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये लोकसंख्येमध्ये देखील वाढ झाली आणि मग ही वाढ लोकसंख्येची असणारी वाढ नियंत्रित आणण्यासाठी मग कशा प्रकारच्या कुटुंब नियोजनाच्या योजना राबवता येतील याही संदर्भामध्ये दुसऱ्या महायुद्धानंतर खऱ्या अर्थानं लोकसंख्येच्या नियंत्रणासाठी देखील उपाययोजना करण्याचे प्रयत्न या ठिकाणी झाले आणि मग आपल्याला असं दिसतंय की तेव्हापासूनच या ठिकाणी लोकसंख्येच्या अभ्यासाला सुरुवात झालेली आपल्याला दिसून येते। त्याचबरोबर आपण पाहतोय की दुसऱ्या महायुद्धानंतर जगाचं एकूण चित्रच एक वेगळ्या प्रकारचं निर्माण झालं। प्रत्येक राष्ट्र आता आधुनिकतेकडे जाण्याचा प्रयत्न करत होतो। प्रत्येक राष्ट्र स्वतःचा विकास कशा पद्धतीने करता येईल याकडे जात होतं। लावली का बघितलं? बरोबर, मोठी गाडी आहे, मोठी, हो मोठी गाडी बरं आपली, ओके। तर मित्र हो, अशा पद्धतीनं या ठिकाणी की प्रत्येक राष्ट्र आता विकासाच्या मार्गावर जाण्याचा प्रयत्न करत होता आणि मग विकासाच्या मार्गावर जर जायचं असेल, आर्थिक विकास जर मानवाला स्वतःचा करायचा असेल त्या राष्ट्रातील लोकांना, तर त्या ठिकाणी लोकसंख्येची माहिती असणं आवश्यक आहे आणि मग ही लोकसंख्येची माहिती होण्यासाठी लोकसंख्येच्या अभ्यासाला सुरुवात त्या ठिकाणी झालेली आपल्याला दिसते। दुसऱ्या महायुद्धानंतर जनगणनेची सुरुवात खऱ्या अर्थानं सर्व राष्ट्रांमध्ये जनगणना करण्याचे काम या दुसऱ्या महायुद्धानंतरच खऱ्या अर्थानं सुरू झालेलं आपल्याला दिसून येतं। त्याचबरोबर आपण पाहतोय की दुसऱ्या महायुद्धानंतर जी काही लोकसंख्या अध्ययनाला जी काही गती मिळाली त्याचं कारण आहे की दुसऱ्या महायुद्धानंतर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी स्थलांतर झाली आणि या स्थलांतराचा आर्थिक आणि सामाजिक परिणाम त्या राष्ट्रावर झालेला आपल्याला दिसून येतो आणि मग काय परिणाम होतो याचं संशोधन करण्यासाठी, याचा अभ्यास करण्यासाठी, याचं अध्ययन करण्यासाठी लोकसंख्येच्या अभ्यासाला खऱ्या अर्थानं दुसऱ्या महायुद्धानंतर सुरुवात झाली असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल। परंतु त्याही अगोदर आपल्या दुसऱ्या महायुद्धामध्ये खऱ्या अर्थानं जरी लोकसंख्या अध्ययनाला सुरुवात झाली असली तरी त्याच्याही अगोदर लोकसंख्येचा अभ्यास हा केला जात होता। त्याचे काही टप्पे या ठिकाणी पडलेले आहेत। त्या टप्प्याच्या अनुषंगाने या ठिकाणी मित्रो आज आपण जगातील लोकसंख्येच्या अभ्यासाचा कशा पद्धतीने विकास झाला, लोकसंख्या अभ्यासाचा विकास दुसऱ्या महायुद्धानंतर तर खऱ्या अर्थानं लोकसंख्येचा अध्ययन या ठिकाणी शास्त्रशुद्ध पद्धतीने करण्यात येऊ लागलं। परंतु त्याच्या अगोदर देखील लोकसंख्येचा अभ्यास हा सुरू झालेला होता। म्हणजे लोकसंख्येच्या अभ्यासाचा विकास खऱ्या अर्थानं कशा पद्धतीने झाला याचा विचार मित्र हो आपल्याला करायचा आहे। आपण पाहतोय की अगोदरच्या काळामध्ये एकाच राष्ट्राचं संपूर्ण जगावर साम्राज्य होतं। असं म्हटलं जात होतं की ब्रिटिशांचं राज्य हे संपूर्ण जगामध्ये होतं आणि ब्रिटिशांचा सूर्य कधी मावळत नव्हता। अशा या इंग्लंडमध्ये जे काही इंग्लंड हे राष्ट्र आहे, या इंग्लंडमध्ये इंग्रजांनी 1620 ते 1674 या दरम्यान जॉन ग्रँट नावाचा जो काही अभ्यासक होता त्यानं या ठिकाणी लोकसंख्येच्या अभ्यासाला सुरुवात केली। जॉन ग्रँट यांनी
लंडन शहरा आणि त्याच्या परिसरामध्ये असणाऱ्या भागातील बाप्तिस्मे व मृत्यूचे प्रमाण, मृत्यूचे दाखले यांचा एक दस्तावेज या ठिकाणी बघितला आणि या दस्तावेजाच्या अनुषंगानं, यांच्या माहितीच्या अनुषंगानं त्याने लंडन शहरातील असणाऱ्या लोकसंख्येविषयी काही महत्वाचे निष्कर्ष काढण्याचा प्रयत्न त्याने या ठिकाणी केला। याच काळामध्ये संपूर्ण जगामध्ये प्लेगेची साथ त्या ठिकाणी सुरू होती आणि या प्लेगेच्या साथीमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांचे देखील मृत्यूचे दाखले त्या ठिकाणी आले। त्यावरून देखील त्यानं लंडन शहर व त्याच्या परिसरातील असणाऱ्या परिसराचा अभ्यास करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला। म्हणजे खऱ्या अर्थानं 1620 पासूनच या लोकसंख्येच्या अभ्यासाला या ठिकाणी सुरुवात झालेली होती। जॉन ग्रँट यांनी डॉक्टरकडे जे काही स्त्री पुरुषची जी काही मृत्यूची आकडेवारी होती, ही आकडेवारी जमा केली। त्याचबरोबर त्याने जन्माचे जे काही प्रमाण आहे लंडन शहरातील, हेही त्यानं त्या ठिकाणी बघितलं की जन्माचे जे काही दाखले आहेत, जन्माचं जे काही प्रमाण आहे, हे देखील त्यानं पाहण्याचा प्रयत्न केला। त्याचबरोबर या शहरामध्ये बाहेरून येणाऱ्या लोकांची संख्या याची आकडेवारी देखील जॉन ग्रँट नावाच्या शास्त्रज्ञाने या ठिकाणी जमा केली व त्याने या ठिकाणी सर्वप्रथम लोकसंख्येचे लिंग गुणोत्तर काढण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला। त्यानंतर त्या ठिकाणी या लंडन शहरामध्ये लिंग गुणोत्तर कसं आहे हे अभ्यासण्याचा सर्वप्रथम प्रयत्न या जॉन ग्रँट नावाच्या शास्त्रज्ञाने इंग्लंडमध्ये केलेला आपल्याला दिसून येतो। त्याने जनन, मृत्यता व स्थलांतर यांचा आधुनिक काळामध्ये जो काही अभ्यास केला, तो अभ्यास आत्ताच्या काळामध्ये, आधुनिक काळामध्ये निश्चित विविध शास्त्रज्ञांसाठी एक महत्त्वपूर्ण दस्तावेज ठरलेला आहे। त्याने 1662 मध्ये एक ग्रंथ प्रकाशित केला आणि या ग्रंथामध्ये त्याने जनन, मर्त्यता आणि स्थलांतर या तिन्ही बाबीचा अभ्यास करून त्यामध्ये लिखाण केलं आणि मग त्याच्या आधारे आपण पाहतोय की जगातील वेगवेगळ्या शास्त्रज्ञांना, वेगवेगळ्या अभ्यासकांना लोकसंख्या अभ्यासाचं एक दालन त्याने त्या ठिकाणी उघडून दिलं किंवा त्या ठिकाणी उघडं केलं। या जॉन ग्रँट नंतर आपण पाहतोय की एडमंड हेले नावाचे जे काही शास्त्रज्ञ होते, यांनी या इंग्लंडमध्ये जन्म मृत्यूची आकडेवारी जमा करून उपयोगात आणून लोकांचं सरासरी आयुर्मान काढण्याचा प्रयत्न त्यानं त्या ठिकाणी केलेला आपल्याला दिसतो। म्हणजे एडमंड हॅले नावाचा जो काही शास्त्रज्ञ आहे, या एडमंड हॅलेनं सर्वप्रथम जगामध्ये लोकांचं जे काही जगामध्ये असणाऱ्या लोकांचं आयुर्मान किती आहे हे सरासरी आयुर्मान काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी इंग्लंडमधील असणाऱ्या या एडमंड हॅलेनं या ठिकाणी केलेला आपल्याला दिसतो। म्हणजे जॉन ग्रँटनं लिंग गुणोत्तर काढण्याचा सर्वप्रथम प्रयत्न केला, त्यानंतर एडमंड हॅलेनं सरासरी आयुर्मान काढण्याचा प्रयत्न केला, तसंच ग्रेरी नावाचा जो काही शास्त्रज्ञ होता इंग्लंडमध्ये, या ग्रेरी नावाच्या शास्त्रज्ञाने तसंच हॉजर व डंकन नावाचे जे काही शास्त्रज्ञ आहेत, यांनी लोकसंख्येवर परिणाम करणाऱ्या भौगोलिक, राजकीय आणि जीवशास्त्रीय विषयक घटकांचा सर्वप्रथम अभ्यास करण्याचा प्रयत्न
या लोकांनी केलेला आहे. सर्वप्रथम त्यांनी अभ्यास केला की लोकसंख्येवर राजकीय क्षेत्राचा कसा परिणाम होतो, लोकसंख्येवर भौगोलिक घटकाचा कसा परिणाम होतो, तसंच लोकसंख्येवर जीवशास्त्रीय विषय म्हणजे शारीरिक रचनेचा कसा पद्धतीने परिणाम होतो, जीवशास्त्रीय घटकांचा कसा पद्धतीने परिणाम होतो, यांचा विचार, यांचं अध्ययन करण्याचे काम सर्वप्रथम हे ग्रेडी, हाउजर व डेंकेन नावाचे जे शास्त्रज्ञ आहेत, या शास्त्रज्ञाने इंग्लंडमध्ये केलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे खऱ्या अर्थानं लोकसंख्या अध्ययनाला जी काही सुरुवात झालेली आहे, जो काही लोकसंख्या अध्ययनाचा पहिला टप्पा आहे, हा पहिला टप्पा हा प्रामुख्यानं इंग्लंड या शहरामध्ये किंवा इंग्लंड या राष्ट्रांमध्ये सुरू झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे युरोपातील असणाऱ्या इंग्लंड राष्ट्रामध्ये लोकसंख्येच्या अभ्यासाचा पहिला टप्पा सुरू झालेला आपल्याला दिसून येतो. या पहिल्या टप्प्यामध्ये माल्थस नावाचे जे काही शास्त्रज्ञ आहेत, या माल्थसनं देखील 1798 मध्ये एक ग्रंथ लिहिला आणि या ग्रंथाचं नाव आहे An Essay on the Principle of Population. An Essay on Principle of the Population या ग्रंथामध्ये त्यांनी लोकसंख्या वाढ व अन्नधान्य वाढ याविषयी स्वतःचं मत त्यांनी त्या ठिकाणी मांडलं. एक सिद्धांत मांडण्याचा प्रयत्न त्यांनी त्या ठिकाणी केला. त्यांनी सांगितलं की लोकसंख्या ज्या गतीने वाढते त्या गतीने अन्नधान्याचं उत्पादन वाढत नाही. माल्थस नावाच्या या शास्त्रज्ञानं 1798 मध्ये जो काही ग्रंथ लिहिला, जो काही स्वतःचा सिद्धांत त्या ग्रंथामध्ये मांडला, त्या सिद्धांतामध्ये त्यांनी सांगितलं की लोकसंख्येची होणारी वाढ आणि अन्नधान्याची होणारी वाढ यांच्यामध्ये तफावत आहे, यांच्यामध्ये विरोधाभास आढळतो, यांच्यामध्ये तफावत आढळते. कारण लोकसंख्येची वाढ ही जलद गतीनं होते, मात्र त्या गतीनं अन्नधान्याची वाढ होत नाही. आणि मग अन्नधान्याची वाढ त्या गतीनं न झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात उपासमारी, रोगराई, दुष्काळ यासारख्या नैसर्गिक आपत्तींना लोकांना तोंड द्यावं लागतं. त्यामुळे लोकांचे मोठ्या प्रमाणात मृत्यू होतात. म्हणून या सर्व बाबी रोखण्यासाठी, कारण लोकसंख्या वाढ आणि अन्नधान्याची वाढ हे सारख्या प्रमाणात होत नाही, लोकसंख्या ही जलद गतीने वाढते, अन्नधान्याची वाढ मात्र त्या गतीने वाढत नाही. लोकसंख्या वाढत असताना 2, 4 अशा पद्धतीने वाढते, 8 अशा पद्धतीने वाढते. तर अन्नधान्याचं जे काही उत्पादन आहे 1, 2, 3, 4 अशा पद्धतीने वाढतं. आणि मग या पद्धतीने जर ही लोकसंख्या वाढत असेल तर या लोकसंख्येमुळे, वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे अनेक समस्या त्या ठिकाणी निर्माण होतात. मग दुष्काळ जर पडत असेल, दुष्काळासारखी समस्या निर्माण होते, उपासमारीसारखी समस्या निर्माण होते, अनेक रोगराई त्या ठिकाणी समस्या होते, निर्माण होते. आणि मग अशा पद्धतीनं एक नैसर्गिक आपत्तीच त्या ठिकाणी निर्माण होते, येते. आणि या नैसर्गिक आपत्तीच्या माध्यमातून लोकांचा मृत्यू होतो आणि पुन्हा लोकसंख्या नियंत्रणात येते. अशा पद्धतीनं माल्थस यांनी सांगितलं. परंतु ही झाली की अशाच पद्धतीने होईल हे सांगता येत नाही. म्हणून त्यांनी या ठिकाणी लोकसंख्या नियंत्रणासाठी वेळीच उपाययोजना केली पाहिजे असं स्वतःचं मत त्या ठिकाणी मांडलं की लोकसंख्या नियंत्रणासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजनेचा विचार माल्थस नावाच्या शास्त्रज्ञानं 1798 मध्ये त्या ठिकाणी सांगितलं की त्यांनी अभ्यास करत असताना लोकसंख्या वाढ व अन्नधान्याची वाढ याविषयी अध्ययन केलं. आणि त्यांनी सांगितलं की अन्नधान्याची वाढ ही कमी प्रमाणात होते, मात्र लोकसंख्येची वाढ ही जलद गतीनं होत असल्यामुळे
अन्नधान्य आणि लोकसंख्या यांचा जर मेळ बसवायचा असेल तर लोकसंख्या नियंत्रणाचे उपाय या ठिकाणी मानवाने केले पाहिजे. राष्ट्राने त्याविषयी विचार केला पाहिजे की लोकसंख्या कशा पद्धतीने नियंत्रणात आणता येईल यासाठी वेगवेगळ्या प्रकारची उपाययोजना राष्ट्राने केली पाहिजे. अशा प्रकारचं मत हे इंग्लंडमध्ये असणारे हे माल्थस नावाचे शास्त्रज्ञ यांनी 1798 मध्ये या ठिकाणी मत व्यक्त केलं होतं. म्हणजे याचा अर्थ त्यांनी लोकसंख्येचा अभ्यास त्या ठिकाणी केला होता आणि लोकसंख्येच्या अभ्यासाला अन्नधान्याचे जोड त्या ठिकाणी त्यांनी दिली होती. अन्नधान्य या घटकाची जोड त्या ठिकाणी दिली आणि त्या अनुषंगानं लोकसंख्येचा अभ्यास या ठिकाणी केला गेलेला आपल्याला दिसतो. त्यानंतर मित्रहो, या लोकसंख्या अभ्यासाच्या विकासामध्ये दुसरा जो काही महत्वाचा टप्पा आहे हा झाला पहिला टप्पा. दुसरा महत्वाचा टप्पा म्हणजे जर्मनी या राष्ट्रातील असणारे वेगवेगळे शास्त्रज्ञ. सस्मिल्स नावाचे जे काही शास्त्रज्ञ होते हे जर्मन विद्वान यांनी जर्मनी, स्वीडन, फ्रान्स या राष्ट्रातील असणारे जन्म आणि मृत्यू तसंच वंशवृद्धी याबद्दलची माहिती त्यांनी जमा केली आणि ही माहिती जमा करून मृत्यू सारणी एक त्या ठिकाणी मृत्यूची एक सारणी त्यांनी तयार केली. तसंच त्यांनी जन्म व जन्मदर यावर देखील एक ग्रंथ प्रकाशित केला, ग्रंथ लिहिला व त्या अनुषंगानं लोकसंख्येच्या अध्ययनाला खऱ्या अर्थानं दुसऱ्या टप्प्याला सुरुवात या ठिकाणी झाली. हे जर्मनीचे जे काही शास्त्रज्ञ आहेत ते देखील आता लोकसंख्येच्या अभ्यासाला या ठिकाणी त्यांनी सुरू केली होती. त्यांनी सस्मिल्स नावाचा जो काही शास्त्रज्ञ आहे यानं या ठिकाणी अभ्यासाला सुरुवात केली. त्याचबरोबर सस्मिल्स याने विवाहाच्या वेळी मुला मुलींचे वय काय, विवाहानंतर वधू व वरांचा मृत्यू, रोगांचा फैलाव इत्यादी संदर्भात अभ्यास केला आणि अभ्यास केल्यानंतर त्याने त्याचा जन्मदरावर काय परिणाम होतो याचा देखील निरीक्षण करून एक लोकसंख्येच्या अभ्यासाला या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. म्हणजे सस्मिल्स नावाचा जो काही जर्मन शास्त्रज्ञ आहे या जर्मन शास्त्रज्ञाच्या अध्ययनातून खऱ्या अर्थानं लोकसंख्या अध्ययनाचा दुसरा टप्पा या ठिकाणी सुरू झालेला होता. या दुसऱ्या टप्प्यामध्ये सस्मिल्स नावाच्या या शास्त्रज्ञानं जर्मनीमध्ये, स्वीडनमधील आणि फ्रान्समधील असणारे जन्म, मृत्यू आणि वंशवृद्धी या संबंधाची माहिती त्यांनी त्या ठिकाणी जमा केली आणि ही माहिती जमा करून त्याने जन्म व जन्मदर यावर एक स्वतःचा ग्रंथ त्याने त्या ठिकाणी लिहिला. त्याचबरोबर त्याने विवाहाच्या वेळी मुला आणि मुलीचे वय काय, वय, त्याचबरोबर वर आणि वधूचं मृत्यू आणि रोगांचा फैलाव यांचा जन्मदरावर काय परिणाम होतो याचंही अध्ययन या ठिकाणी सुरू केलं. म्हणजे जन्मदर अधिक व्यापकतेने अभ्यासण्याचा प्रयत्न सस्मिल नावाच्या या जर्मन शास्त्रज्ञाने या ठिकाणी केला आणि खऱ्या अर्थानं दुसऱ्या टप्प्याच्या लोकसंख्येच्या दुसऱ्या टप्प्याच्या अध्ययनाला या ठिकाणी सुरुवात झालेली आपल्याला दिसून येते. तर मित्रहो, अशा पद्धतीनं लोकसंख्येचे अध्ययनाचे, लोकसंख्या अभ्यासाच्या विकासाचे प्रामुख्याने वेगवेगळे टप्पे या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. त्यापैकी पहिले 2 टप्पे अभ्यासण्याचा प्रयत्न आपण आजच्या तासामध्ये केला. आपण बघितलं
की इंग्लंडमध्ये जॉन ग्रँट नावाचे जे काही शास्त्रज्ञ आहेत, या जॉन ग्रँट नावाच्या या शास्त्रज्ञानं लोकसंख्या अध्ययनाला या ठिकाणी सुरुवात केली आणि मग त्यानंतर ग्रेरी असेल, माल्थस असेल, हॅले असेल, की हे काही वेगवेगळे शास्त्रज्ञ आहेत, यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं या लोकसंख्या अध्ययनात अभ्यास करू, मग ते जन्मदर असेल, मर्त्यता असेल, किंवा अन्नधान्य आणि लोकसंख्येचा संबंध असेल, अशा किंवा लोकसंख्येवर परिणाम करणारे राजकीय, भौगोलिक घटक असतील, या सर्व घटकांचा अभ्यास या लोकसंख्येच्या अध्ययनाच्या या पहिल्या टप्प्यामध्ये केला गेला. त्यानंतर दुसरा जो काही टप्पा सुरू झाला तो झाला जर्मन राष्ट्राच्या अनुषंगाने. जर्मनीमधील सस्मिन नावाचे जे काही शास्त्रज्ञ आहेत, या शास्त्रज्ञाने जर्मनी, फ्रान्स, स्वीडन या राष्ट्रातील लोकसंख्या विषयक माहिती जमा केली आणि ही माहिती जमा करून त्याने खास करून जन्म आणि जन्मदर यावर ग्रंथ लिहिला, फोकस केलं आणि मग त्यांनी सांगितलं की या जन्मदरावर कोणते घटक परिणाम करतात, तर विवाहाच्या वेळी वर आणि वधूचं एकंदर वय काय आहे, त्याचबरोबर वय आणि वधूचा मृत्यू कधी झालेला आहे, आणि वेगवेगळ्या प्रकारचे जे काही रोगांचा फैलाव कशा पद्धतीने झालेला आहे, या सगळ्यांचा विचार करून त्यांनी सांगितलं की या सगळ्यांचा परिणाम हा जन्मदरावर कसा होतो, याचं विवेचन, याचं निरीक्षण करण्याचे काम हे या दुसऱ्या टप्प्यामध्ये सल्समिल नावाच्या या जर्मन शास्त्रज्ञाने या ठिकाणी केलं. याचा अर्थ असा की लोकसंख्या विषयक अभ्यास करत असताना त्यांनी जन्मदर किंवा जन्म यावरच अधिक भर दिलेला आपल्याला दिसून येतो. तर मित्रहो, अशा पद्धतीनं लोकसंख्या अभ्यासाच्या विकासाचे हे प्रामुख्याने आपण 2 टप्पे या ठिकाणी बघितलेले आहेत. येणाऱ्या तासामध्ये लोकसंख्या अभ्यासाच्या विकासाचे आणखी काही टप्पे या ठिकाणी आपण बघणार आहोत. धन्यवाद.